कुठे गेले असतील बाई ते दोघं? परत गेले असतील बिचार. नाही ग, परत जाणं शक्यच नाही. थांब थांब एक सेकंद थांब बाई. ही रूम बघितली, आपली रूम बघितली, किचन बघितलं, काउंटरच्या मागे बघितलं, बाहेरच्या बाजूला बघितलं. टेरेसवर गेले असतील. मी बघून येतो. थांबा. तुम्हाला जसं वाटतं ना तसं काहीही नाही. काही नाही. काय नाटकं सगळी नुसती. उद्या सकाळी थापा येणार आहे ना, म्हणून तोपर्यंत चांगले वागता येते, नाटकं करता येते. उद्या सकाळी बघ कसा रंग दाखवतोय हा. मी एकदम सरड्यासारखा ना रंग बदलत राहील. फुल ब्लॅक अँड व्हाईट. ती सावी कुठे गेली असेल? तुला काय करायचंय बाई? आता तुम्ही भांडू नका. एक काम करूया, तुम्ही तुमच्या खोलीत जाऊन झोपा, मी माझ्या खोलीत जाऊन झोपतो. हा बाई, रात्र वैराची. उद्या सकाळी खलीबली बाहुबली. मला तुम्हाला हक्काने सांगायचंय की मी तुमचा बाप आहे. आणि जरी मी तुम्हाला काही देऊ शकलो नसेल तरी आता तुम्ही ज्या जागी बसला आहात त्या माझ्या घराचा, या हॉटेलचा अर्धा हिस्सा तुम्हाला देऊन जातोय. संध्या कुठे? मला भेटायचंय तिला. Where is she? She is no more. नाहीये ती या जगात. 3 वर्ष झाली. मॉली सादर सादर कोणी टाकले अंगावर? सावी सावी सावी, कम ऑन मॅन. मला माहितीये तू मला सोडून जाऊच शकत नाही. लपू नकोस, चल बाहेर ये. सावी, तू हळूच येऊन कुठून भाव करणारस का मला? सावी, यू नो आय डोंट लाईक इट. ओके, तुला माहिती आहे. सावी आतमध्ये असेल बहुतेक, नाहीतर खयाली पुलाव आल्यांबरोबर असेल. I'm sure. हॅलो, काही असं आहे तू? आव पावली, पोचले मी गोव्यात. तेच कळवायला फोन केला. प्लीज यार, ये जोकिंग आणि प्रँक वगैरे तुझं डिपार्टमेंट नाही आहे ते. यू नो ना. बोल ना, कुठे आहेस? आय एम नॉट किडिंग सायरस, आय एम इन गोवा. व्हॉट? हो, घरी पोचले मी. इथेच आहे, सुखरूप पोचले. स्टॉप जोकिंग यार. तू इकडे नाही तर मग चादर कोणी घातली माझ्या अंगावर? व्हॉट? हाऊ डायनो? एक मिनिट, मी तिथून निघून गेल्यावर तुला शांतपणे झोप लागली? वाव, ग्लॅड टू नो दिस. नाही सावी, शांत झोप वगैरे नाही, डोळा लागला म्हणजे असं नाहीये. नाही मग कसं आहे? स्वतःची सख्खी जुळी बहीण रात्री बेरात्री अशी अनोळखी शहरातून निघून जाते आणि आपण तिला थांबवत पण नाही. किती छान आहे ना हे? अबे तू क्या सीन क्रिएट कर रहा है यार? एक टाइम पे एक चीज पे ध्यान देने देना प्लीज. एक तर भेंडी कळत नाहीये, चादर कोणी घातली? नाही बघ, तुझ्या त्या फोटोतल्या डॅडने घातली असेल. सावी,
मेरा बहुत विश था बाबा संध्या से शादी करे. शी वॉज जस्ट परफेक्ट. पण घबरायचो. एक दिन डिसाइड किया, बाबा से आज बात करूंगा, जो भी हो जाए देखा जाएगा. रात्र भर विचार करून नेक्स्ट डे हॉटेलमध्ये आलो. पण संध्या नव्हती. शी वॉज ॲब्सेंट. संध्या आपला 25 वर्षांचा ब्लॉक आज सुटलाय. आजूबाजूच्या सगळ्यांना उत्तर देता येतील आता आपल्याला. गेल्या 25 वर्षांची ही मिस्ट्री आज हॅपी एंडिंग मिळालंय साहेब. मे बी म्हणजे एंडिंग हॅपी नसेल, बट येस एंडिंग आहे. तुम्हाला असं नाही वाटत या माणसाकडे बघून की तो खूप घाबरलाय? म्हणजे याने ना लाईफ मध्ये काहीतरी मेजर गोची केली आहे आणि आता त्याला खूप भीती आहे की ती कधी ना कधी जगासमोर येईल. आपण कायम गोष्टी वाटून घेतात. वी ऑलवेज डू दॅट. सो आज मी मम्माला निवडते आणि तू हा डॅड. हाय पप्या, उठ 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 उठ, पटकन बाहेर चल. भाई थांब ना, उठू दे. अरे पटकन उठ, बाहेर चल. अरे काय झालंय? अरे जसा असशील तसा उठ, चल उठ, बाहेर चल. अरे काय झालंय? अरे राडा झालाय, बाहेर उठ. अरे कसला राडा? अरे लोक घुसली आहेत. 100% सायरस. भाई मी बोललो होतो ना, हा रंग दाखवणार. बस गेम ओव्हर करतो त्याच्या आता. तुम्ही मला सांगा ना, काय काय चाललंय हे? ये बाई थांब. काय काय चाललंय? काय किधर कोणी पाठवलं तुम्हाला? काय हे काय चाललंय इकडे? असं करतात काही त्या हॉटेलमध्ये येऊन? भाई काही शिकवलं? अरे पहले बात तो करने का ना. किसने भेजा है? तुम्हारा साहब कौन है साहब तुम्हारा? ये सायरस है क्या? बोल ना आता, पटकन बोल ना. काय सायरसनी पाठवलं का? हा सांग ना. कोण? हे भाई सायरस, झाला का तुझं स्विमिंग वगैरे करून? इकडे फुल रिस्पेक्ट तुला. हा फुल रिस्पेक्ट. भाई एक दिवस झाला तू इकडे आला नाही, तुझ्या हातात कागदपत्र दिली तर तू लय शाणा झाला का? हा भाई काय राजा समजतो स्वतःला? काय समजतो? पप्या शांतपणे बोल ना. ए थांब. एक सेकंद साहेबा, काय बोलतोय तू? जास्त बोळा बोलू नको. हे सगळं तू नाही सांगितलं तर मग कोणी सांगितलंय? पण मी कुठे काय करतोय? मी तर जस्ट वॉकला गेलो होतो, जस्ट म्युझिक ऐकत बीच वरती. नाही भाई, तुझ्या कॅसेटच्या साईड बिल असली लाच मारेन ना, एकदम फास्ट फॉरवर्ड गाणी गात गात डायरेक्ट गोव्याला जाशील. तुझ्या माणसाला काम थांबवायला सांग, नाही तर तुला जिता नाही सोडणार मी. क्या दीदी, माझी माणसं नाहीये ती कोणी. दीदी बिदी बोलायचं काम नाही. एक मिनिट, तुझी दीदी कुठे आहे? नाही, सावी रात्रीपासून दिसली नाही ना. ती गेली. हा भाई, वकील आणायला गेली असणार है ना. साहेबा गोव्याला गेली आहे ती, घरी निघून गेली. हा, उरलेला सामान आणायला गेली असेल. फुकटची जागा भेटली ना, मग येणार आता राहायला भाऊराया बरोबर. एक सेकंड दीदी, सावी बद्दल काही वाटेल ते बोलायची गरज नाही. ओके, रिस्पेक्ट दे रहा हूं तो लेना सीखो. भाई मी तुला तेच सांगतोय, रिस्पेक्ट दे रहा हूं तो लेना सीखो. हे बंद करायला सांग तुझ्या माणसांना, हे बंद करायला सांग. अरे पण ही माणसं मी बोलवलेली नाही आहेत. मग कोणी बोलवलंय? मी बोलवले.
अरे भाई थापा, तू 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 बाहेर आहेत ना भाई, तू उगाच त्याला वाचवण्यासाठी काहीतरी बोलू नको भाई. तू आपला दोस्त आहे, हा आपला फ्रेंड आहे तू. हा असेल भावाचा मुलगा पण हा काल आलाय, आपण सच्चा दोस्त आहे. उगाच त्याला वाचवायचं म्हणून काहीतरी बोलू नको तू, त्याला बोलू दे. हो बप्प्या, पण ह्या माणसांना मीच बोलवलंय. आपण का कायसाठी? आणि तूच बोलला होता ना सकाळी येऊन आपल्या सगळ्यांची बोलणार म्हणून. मला सांगता हे सगळं कशाला सुरू केलं? हो, मी बोलायला चाललोय. काही गोष्टीनं उशीर करून चालणार नाही. आधीच बरंच उशीर झालाय, 25 वर्ष उशीर. भाई सायरस, तू सांग ना काय आहे हे सगळं. सायरस, मला ह्यांच्याशी जरा एकटात बोलायचंय. सो इफ यू डोंट माइंड, मी जरा बाहेर जाऊन बोलू. मैं काय को माइंड करेगा. थँक यू सो मच. फॉलो मी. नाही, एक मिनिट. पटकन सांगा मला. हा काय हे काय चाललंय? अरे मला काय विचारते बाई? काय असं काय करताय? बाई काय चाललंय सांगा ना तुम्ही. तो आपण पूर्ण पाठ देतो ना. आणि ते पट्टी बिट्टी तिकडे लावली म्हणजे काय असं अर्धा तास हे लोक आले म्हणून तुम्ही आता मी जे काय करतोय ते तुमच्या भल्यासाठी करतोय. अरे तुम्ही माझी पोरं सारखा, जस्ट लाईक जोनिता. मी तुमच्याशी वाईट वागेन का? पप्प्या, तू म्हणतोस मी तुझा फ्रेंड आहे, दोस्त आहे. मग मी माझ्या फ्रेंडच्या पाठी खंजर मारू शकतो, झोपू शकतो. जे काय झालं अचानक झालं. मुझे खुद नहीं पता था कि ऐसा मेरा लाइफ में कभी होगा. सोचने के लिए थोड़ा सा टाइम लगता है और सोचकर बताने के लिए थोड़ा सा और टाइम, है ना? मैं कल रात भर बहुत सोचा. वो बाबा के बच्चे, माझा बाबा आणि बाबाचा विषय, प्रॉपर्टीचा अर्धा हिस्सा त्यांना मिळायला हवा. आणि मी माझा बाबाचा विश अपुरे नाही ठेवू शकत. ऊपर से लीगल विश, उनके पास पेपर्स है. जर त्याने ठरवलं तर तुम्हालाही अडकू शकतात आणि मलाही. कारण तुम्ही बिना पेपर इथे हॉटेल चालवतायत आणि मी तुम्हाला ते हॉटेल चालवायला देतोय. कारण हॉटेलचे सगळे पेपर्स झोल करून मी तुम्हाला दिले आणि तुम्ही हॉटेल चालवताय. मी त्यांनाही जा नाही म्हणू शकत आणि तुम्हालाही. म्हणून एक पतली गल्ली निवडली आहे. अँड दॅट्स गोइंग टू बी अ फाईन. काय काय कसली पतली गली म्हणजे काय? या हॉटेलचे एक्झॅक्ट 2 भाग होतील. एक तुमचा आणि एक त्यांचा. पण याला काय अर्थ आहे? मुक्त गप्प बस. हा अंकल तुम्ही बोला. असं केल्याचे खूप फायदे आहेत, स्पेशली तुम्हाला. कसं काय? त्यांना प्रॉपर्टीचे अर्धा भाग मिळेल लीगली. मग ते तुमच्यात लुडबुड करणार नाही. पण अर्ध्या जागेत हॉटेल कसं चालवायचं? अरे वही तो प्लॅन है. या हॉटेलचे 2 भाग होतील. त्यातला उजवा तुमचा, डावा त्यांचा. उजव्या बाजूला किचन आहे, गल्ला आहे, खोली आहे. किचन मध्ये जेवण बनेल, गल्ल्यामध्ये पैसे राहतील, खोलीमध्ये तुम्ही राहाल. इन शॉर्ट होटल चालवायला सगळं काय है. और उनके साइड में एक खोली और टेरेस पर जाने के लिए एक दरवाजा, बस बाकी कुछ नहीं. आणि अशा विचित्र जागेत ते काय करू शकणार आहेत? कुछ नहीं, नथिंग. राहतील कंटाळतील आणि निघून जातील. फिर क्या प्रॉब्लम है? पूरा होटल फिर से तुम्हारा. मला तर असं वाटतं ते जास्त दिवस थांबणार सुद्धा नाही, कारण त्याच्या गोव्याला घर आहे, बेकरी आहे. थोड़ी दिन के बाद है, थोड़ा सा एडजस्ट कर लो. अरे भाई ते सगळं ठीक आहे यार, पण भाई आपली खोली जाईल ना. आपण लेफ्ट साइड नाही घेऊ शकत का? मग हॉटेलचं जेवण कुठे बनवणार? बाथरूम मध्ये? पप्या, थापा अंकल बरोबर बोलताय. त्यांच्यावरही अन्याय होतोच आहे ना.
आणि आपणही जरा स्वार्थीपणाने वागायला पाहिजे. हो. हॅपी? चला आज जाऊन ऑफिशियली ही गोष्ट अनाउन्स करू. हा? कम. मला एक ऑफिशियल अनाउन्समेंट करायचं. सायरस, सावीला बोलू. ती नाहीये. तुम्ही मला सांगा, आय विल टेल हर. ठीक है. तो तमाम कागजातों को मद्देनजर रखते हुए, जैसे कि बाबा के विल में लिखा हुआ है, मैं इस होटल का 2 हिस्सा कर रहा हूं. सायरस, तू जिथे उभा आहे तो हिस्सा तुझा आणि सावीचा, आणि पुप्या, मुक्ता आणि आनंदी जिथे उभे आहेत तो हिस्सा त्यांचा. मुझे उम्मीद है ये बात सबको मंजूर होगी. हे मंजूर. ठीक आहे, फुल मंजूर. थँक्यू. थँक्यू. सगळे आपापल्या जागेच्या मर्यादित राहतील. मंजूर? मंजूर. या बाजूला यायचं नाही, कळलं का? बे, आणि तो लेडी रावण आहे ना, तो गोव्याला गेलाय आता, त्याला सुद्धा सांगायचं इकडे आल्यानंतर ही लक्ष्मण रेषा पार करायची नाही. हा, नाहीतर पुरुष स्त्री असा भेदभाव आम्ही करत नाही. जो कोणी पण या बाजूला येईल त्याच्या तंगड्या तोडून गळ्यात घालणार आणि त्या चौपाटीवर गाढवावर बसवून दिंड काढणार त्याची. जास्त होतंय. जास्त वगैरे काही नाही. कळलंय का? हे फक्त ट्रेलर आहे. हं? जर कोणी आलं इकडे तर अख्खा पिक्चर दाखवण्यात येईल. कळलं? ए भाई, ए काय काय तुला सांगितलेलं कळत नाही. काय बोलतो ते कळलं नाही का? जागा जरी तुमची असली तरी बाप तर माझा आहे ना.